राज्यपाल सुद्धा या ठिकाणी आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. त्या दरम्यानची सुद्धा आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय. याशिवाय जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर केवळ देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातंय. अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या आसपासच्या स्थळी सार्वजनिकरित्या किंवा आपल्या घरी ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात असतं. आणि आज बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तच या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झाली असल्याचं देखील आपण बघतोय. खरं तर पूर्वी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी राहायची. याशिवाय आपण बघितलेलं होतं आता संपूर्ण देशभरात सुद्धा ही सुट्टी काही ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. चैत्यभूमीवर केवळ भीम अनुयायीच नाही तर हजारोंच्या संख्येने उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून सुद्धा पत्र संपूर्ण जगभरातून खरं तर पाठवण्याची परंपरा सुद्धा आहे. आणि सध्याची आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ही या क्षणाची लाईव्ह दृश्य पाहतोय. यावेळेस सीएम डीसीएम या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर कालच मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अशा सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आता बाहेर पडलेले आहेत.